धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये नव्या राजधानी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरसंसार स्टील सेंटर या गृहोपयोगी भव्य दालनाचा उद्घाटन या सोहळ्यामध्ये माजी खासदार रवींद्र गायकवाड बोलताना म्हणाले, बालपणीच्या आठवणी काढत या दुकानदारामुळेच बालपणी हिंदी बोलण्याची सवय झाल्याचं ते म्हणाले। तर बालपणी हिंदी संभाषण व्यवस्थित झाल्यानंच खासदार म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये जवळपास सर्व भाषणं हिंदीत केल्याबाबतही ते यावेळी म्हणाले। पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत। दिनांक 13 डिसेंबर रोजी शहरातील आशा मंगल कार्यालयासमोर स्थित माशाळकर कॉम्प्लेक्समध्ये भव्य दालनाचं उद्घाटन माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी माजी नगराध्यक्ष रज्जाक अतार, युवा नेते किरण गायकवाड, ठाकरे गट शिवसेनेचे केशव उर्फ बाबा पाटील, रणधीर पवार, बाबुराव शहापुरे, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्धराम अप्पा चिंचोळे, महावीर अण्णा कोराळे, माजी नगरसेवक एमओ पाटील, योगेश तपसाळे, कलीम पठाण यांच्यासह मोठ्या संख्येनं व्यापारी, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक आणि मित्रपरिवार उपस्थित होता। प्रॉपरायटर वाहिद शेख, वाजिद शेख, इरफान पटेल आणि रियाज पटेल आदींनी सर्व मान्यवरांचे फेटा बांधून सत्कार करताना दिसून आले। साहेबांचं आणि माझं वैयक्तिक एक कौटुंबिक असं स्वरूपाचं नातं। खरा व्यवसाय कसा करायचा हे आजगर साहेबांनी पुढच्या पिढ्यांना शिकवलं आणि आज मुलीच्या आणि मुलांच्या पोरांना सुद्धा, नातवांना एक चांगल्या स्वरूपाचं काम करावं आणि उमरग्याच्या वैभवामध्ये भर टाकण्यासारखं काम त्यांच्या हातून या ठिकाणी घडतंय। उद्घाटनाचा कार्यक्रम होत असताना आधी शेडचं काम चालू होतं। मी म्हणलो, मोठं एवढं शेड कोण मारतंय? पुन्हा कळालं की हे राजधानी फर्निचर आणि इलेक्ट्रिकलचं शोरूम होणार आहे आणि मग पत्रिका मला मिळाली। खरोखरच एक चांगल्या अशा स्वरूपाचा व्यापारामध्ये संस्कार कसा असावा हे आजगर साहेबांनी त्यांच्या मुलांना, भावांना, सगळ्या या ठिकाणी शिकवले। मी आणि बाबुरावजी माळी आमच्या गल्लीत त्यांचं किराणा दुकान होतं। किराणा दुकान जरी असलं, आम्हाला पेन्सिलच देणार मागल तेवढ्या, पण चॉकलेट तेव्हा नव्हतेच, गोळ्या आणि बिस्किट जर सारखं मागायला गेलं तर ज्यादा नाही खाणे का, कम खाणे का, धंदा म्हणून विकायचं या स्वरूपाची प्रवृत्ती त्यांची नव्हती। लहान मुलं असले, आम्ही पहिली दुसरी चौथीला असताना त्यांचं दुकान होतं आमच्या गल्लीत, तेव्हा सांगायचे की ज्यादा नाही खाणे का। आणि त्यांच्यापासून मी लहानपणीच हिंदी बोलायला शिकलो। मराठीत बोलायचे ते, हिंदीत पण बोलायचे, पण हिंदीची सवय मला त्यांच्यापासून झाली। आणि मग पुढं जेव्हा आम्ही कॉलेजला गेलो तेव्हा ऑप्शनलमध्ये सेकंडरी सब्जेक्ट कुठला घ्यायचा, मराठी घ्यायचा का हिंदी घ्यायचा, मी हिंदी घ्यायचो। आणि खरा त्याचा फायदा मला या देशाच्या खासदार झाल्यावर लोकसभेमध्ये त्याचा मला खऱ्या अर्थाने जास्त फायदा, कारण मराठी भाषेतले आणि महाराष्ट्रातले सर्वसामान्य आमदार हे खासदार लोकसभेमध्ये मराठीतच जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात, हिंदीत बोलण्याचा तेवढा जास्त प्रयत्न करत नाहीत। परंतु मी मात्र एक भाषण अपवादात्मक सोडलं तर 5 वर्षात जेवढी भाषणं केली तेवढी हिंदीत केली आणि त्यांची प्रेरणा बालपणापासून आजगर साहेब यांच्याकडून मला मिळाली। गल्लीमध्ये असणारे जे लोक असतात, आता आमचे चिंचोळे सावकार आहेत, आमचे वर्गमित्र असणारे आजूबाजूचे अशोक पदगे आहे, त्यांच्याबरोबर कन्नड बोलून बोलून मला एकदम चांगल्या अशा स्वरूपाची कन्नड येते आणि कर्नाटकात गेल्यावर कन्नडीमध्ये सुद्धा मी भाषण करतो। तसं एक चांगल्या अशा स्वरूपाचे संस्कार त्यांनी कुटुंबातल्या लोकांना दिले। लहानपणापासून, म्हणजे आमच्या लहानपणापासून मी बघतोय की आजगर साहेबांनी कधीही 1 रुपया इकडं तिकडं आपल्याला जास्त मिळावा या पद्धतीचा कधीही विचार त्यांनी केला नाही। एक चांगला व्यवसाय करून, चांगले ग्राहक आपल्याला जोडून, कशा चांगल्या पद्धतीचं आपलं कुटुंब आपल्याला चालवता येईल, अति नफा कमवून नाही, चांगलं कुटुंब आपल्याला कसं चालवता येईल, चांगल्या संस्कारातून मुलं आपल्याला कशी घडवता येईल या संबंधीचा एक नेटका प्रयत्न त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला। त्यांनी कुठल्याही स्वरूपाचं आमिष आयुष्यामध्ये बाळगलं नाही। कुठंतरी व्यवहार इकडं तिकडं करून आपण पैसे कमावेत याबद्दलचा कधी त्यांनी विचार केला नाही। या पद्धतीचे संस्कार त्यांनी मुलाला दिलेत। तसं
जागेचे मालक आमचे माशाकर कुठे गेले? अरे भाडंच लय घेतला सावकार तुम्ही. रिकाम्या जागेला कुठे एवढं भाडं असते का? ठीक आहे, घेतला, जरा मुदत पुढं वाढवून द्या. ह्याच रेटमध्ये जे ठरल्या त्याची मुदत वाढवून द्या. पुन्हा मुदत वाढवताना भाडं वाढवू नका, ही माझी आपल्याला विनंती आहे. कारण नवीन व्यवसाय एवढ्या तरुण पोरांनी एवढ्या मोठ्या उमेदीनं मोठं भांडवल खर्च करून या ठिकाणी एक चांगला व्यवसाय या ठिकाणी केला आहे. माझ्यासारख्या माणसाला सुद्धा फर्निचर मॉलमध्ये आल्यावर पुण्या मुंबईच्या मॉलमध्ये मी गेलो आहे, अशा स्वरूपाचं चित्र उमरगासारख्या शहरामध्ये एक वैभवामध्ये भर टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे. तेव्हा त्यांना आपण सगळ्यांनी मिळून चांगलं सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यांना भविष्य काळामध्ये हा व्यवसाय कशा पद्धतीनं वाढेल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. त्या पद्धतीचे प्रयत्न त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण सर्वजण करूया. एवढंच या प्रसंगी बोलून या शेख आणि पटेल परिवारांना आणि त्यांच्या व्यवसायाला भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी.